हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो. जसं की आपल्याला माहिती आहे की दर शनिवारी आपण कॉमर्सचे MCQs डिस्कस करतो. तर आज आपल्यासाठी मी घेऊन आलो आहे बिझनेस फायनान्सवर 100% शुअर MCQs. तर या व्हिडिओला कम्प्लीट पहा. याच्यात आपल्या जे व्यवसाय वित्त म्हणजे जी बिझनेस फायनान्स युनिट नंबर 4 आहे, याच्याशी संबंधित बरेचसे कन्सेप्ट जे आहे हे आपले क्लिअर होतील. ठीक आहे. तर सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्वाची सूचना की MS सेट पेपर टू कॉमर्सचा कोर्स ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ऑलरेडी सुरू आहे. हा जर कोर्स तुम्ही घेता तुम्हाला कम्प्लीट व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबसचे नोट्स, नंतर मॉक टेस्ट सरावसाठी PYQ विथ एक्सप्लेनेशन, नंतर डाऊट क्लिअरिंग सेशन, मॅरेथॉन सेशन आणि कम्प्लीट पेपर वन टोटली फ्री भेटणार आहे. कोर्सची फी आहे 7,000 रुपये आणि कोर्सची व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष. तर बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपनी संपर्क करा. जर आपण ऍपनी बॅच जॉईन करत आहे, एनरोल करत आहे, सगळ्यात पहिले आपल्याला ऍपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यावर तुम्हाला लॉग इन करता तेव्हा हा होम इंटरफेस भेटेल. इथे आपल्याला स्टोअर बटनावर क्लिक करायचं आहे, जिथे आपल्याला सर्व कोर्सेस दाखवेल. तिथे आपल्याला कोर्सेस विजिबल राहील. हा MS सेट पेपर टू कॉमर्स याला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याकडे पेमेंटची ऑप्शन येईल आणि पेमेंट केल्यावर सगळं जे काही कंटेंट आहे तुम्हाला ऍक्सेस करता येईल. ठीक आहे. चला सुरू करूया आजचे क्वेश्चन्स. तर क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग would be consistent with the more aggressive approach to financing working capital. ठीक आहे. तर वर्किंग कॅपिटल बद्दल आपल्याला प्रश्न आहे. जे वर्किंग कॅपिटलचे फायनान्सिंग अप्रोचेस जे आहे जे मी तुम्हाला शिकवलेले आहे याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. तर अग्रेसिव्ह अप्रोचशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारलाय. तर ऑप्शन्स पाहून घेऊया. फायनान्सिंग शॉर्ट टर्म नीड्स विथ शॉर्ट टर्म फंड्स, नंतर फायनान्सिंग परमनंट इन्व्हेंटरी बिल्ट अप विथ लॉंग टर्म डेट, नंतर सी काय म्हणतो फायनान्सिंग सीजनल नीड्स विथ शॉर्ट टर्म फंड्स, आणि डी काय आहे फायनान्सिंग सम लॉंग टर्म नीड्स विथ शॉर्ट टर्म फंड्स. तर अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंटची अग्रेसिव्ह फायनान्सिंगशी संबंधित जो सर्वात योग्य ऑप्शन आहे तो आपल्याला इथे निवडायचा आहे. पॉज करून उत्तर देत जा. सो आपण सांगतो आता याचा आन्सर काय आहे. तर एक्सप्लेन करतो तुम्हाला की अग्रेसिव्ह अप्रोच काय म्हणतात. अग्रेसिव्ह अप्रोच म्हणते की जे कंपनी आहे ज्या त्याच्या लॉंग टर्म गरजा आहे, ज्या लॉंग टर्म नीड्स आहे त्याला ती कशाला फुलफिल करते, शॉर्ट टर्म फंड्सनी फुलफिल करते. ठीक आहे. अग्रेसिव्ह अप्रोच ही होती. आता जर तुम्ही ऑप्शन ए पाहता, ऑप्शन ए मध्ये फायनान्सिंग शॉर्ट टर्म नीड्स विथ शॉर्ट टर्म फंड्स, तर हे कशाशी संबंधित आहे, हे मॅचिंग अप्रोचशी संबंधित आहे. ठीक आहे. ऑप्शन ए जो आहे हा मॅचिंग अप्रोचशी संबंधित आहे. बी काय म्हणतो फायनान्सिंग परमनंट इन्व्हेंटरी बिल्ट अप विथ लॉंग टर्म डेट. तर याचं तर इथे काही फारसं काम नाहीये कारण इथे डेट म्हटलं आहे आणि आपल्या वर्किंग कॅपिटल मध्ये डेट जो आहे याचा काही रोल नसतो कारण डेट काय, डेट लॉंग टर्म सोर्स आहे ना. सी काय म्हणतो फायनान्सिंग सीजनल नीड्स विथ शॉर्ट टर्म फंड. याला सीजनल नीड्स म्हणून हा ऑप्शन जो आहे हा कुठे ना कुठे अग्रेसिव्हशी संबंधित राहिला असता, पण यांनी काय म्हटलं सीजनल नीड्स, तर हा नाही राहणार. डी काय, डी आपला मोस्ट अप्रोप्रिएट आहे, ज्याच्यात फायनान्सिंग सम लॉंग टर्म नीड्स विथ शॉर्ट टर्म डेट्स म्हणजे शॉर्ट टर्म फंड्स. तर शॉर्ट टर्म फंड्स वापरून आपण काय करतो, आपले जे लॉंग टर्म नीड्स आहे यांना जेव्हा आपण फुलफिल करतो तेव्हा त्याला काय म्हणतात लॉंग टर्म तेव्हा त्याला म्हणतात अग्रेसिव्ह फायनान्सिंग. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आता क्वेश्चन नंबर 2, in deciding the appropriate level of current assets for the firm, management is confronted with a trade-off between profitability and risk, नंतर a trade-off between liquidity and marketability, नंतर a trade-off between the equity and debt, आणि सी काय म्हणतो ट्रेड ऑफ बिटवीन द शॉर्ट टर्म वर्सेस लॉंग टर्म. तर आपल्याला विचारलं आहे की कंपनी काय करते की त्यांचा करंट असेटचा काय स्तर राहावा, काय लेवल राहावा. तर हे पाहताना कंपनी कोणत्या दोन गोष्टींच्या मध्ये समझोता करून घेते.
कोणत्या दोन गोष्टी अशा आहेत ज्यांना कंपनीला घेऊन समोर जावं लागतं? आय होप एवढा वेळ क्लिअर सफिशियंट असेल याच्यासाठी. तर याच्यात आपण पाहून घेऊ. तर पहिलं काय म्हणतं, अ ट्रेड ऑफ बिटवीन प्रॉफिटेबिलिटी अँड रिस्क. आता हे तर ऑप्शन जी आहे ही मोस्ट अॅक्युरेट आहे. कारण कशी आहे की कंपनीला हे पाहायचं असतं की कोणत्या टाईपचे करंट असेट वापरून ती किती जास्तीत जास्त प्रॉफिट कमवू शकेल आणि तिला ते प्रॉफिट जे आहे ते कमी जर जास्ती आपण करंट असेट्स जर खूप नाही आणून ठेवले तर आपल्याकडे काय आयडल नाही राहणार. आणि आयडल नाही राहिले तर कसं की आपण प्रोडक्शन तर करायला वापरू, पण ते जे पैसे लागले आहेत तिथे ते वेस्ट नाही होणार. म्हणजे तो रिस्क जो आहे, जेव्हा आपण रिस्क आणि प्रॉफिटेबिलिटीला एकत्र घेऊन चालतो तर कंपनीला जे आहे जास्ती फायदा होतो. म्हणून कंपनी काय करते, आपल्या करंट असेट संबंधी जे काही त्यांचा लेवलशी संबंधित जे काही निर्णय घ्यायचा आहे तर या दोन गोष्टींना प्रमुख ठेवून तो निर्णय घेते. आता दुसरा काय म्हणतो, ट्रेड ऑफ बिटवीन द लिक्विडिटी अँड मार्केटेबिलिटी. तर लिक्विडिटी म्हणजे काय की आपल्या इन्व्हेंटरीला तुम्ही केवढ्या लवकर कॅश मध्ये कन्वर्ट करते. आणि मार्केटेबिलिटी जे आहे हा एवढा ऑप्शन तर ठीक आहे, पण ट्रेड ऑफ म्हणायचं, बेसिक ट्रेड ऑफ कशात आहे तर तो प्रॉफिटेबिलिटी अँड रिस्क मध्ये आहे. तिसरा काय म्हणतो, ट्रेड ऑफ बिटवीन इक्विटी अँड डेट. हे तर कॅपिटल स्ट्रक्चरशी संबंधित झालं, तर हे नाही. आणि ट्रेड ऑफ बिटवीन द शॉर्ट टर्म वर्सेस लॉंग टर्म, इथे तर काही स्पेसिफाईच नाही केलं ना. हे तर नुसतं वयाची गोष्ट करत आहे डी, तर डी पण नाही. तो ऑप्शन ए इज द राईट आन्सर, ट्रेड ऑफ बिटवीन द प्रॉफिटेबिलिटी अँड रिस्क. क्वेश्चन नंबर 3, अ क्रिटिकल assumption ऑफ नेट ऑपरेटिंग इनकम अप्रोच टू व्हॅल्युएशन इज debt and equity levels remain unchanged. नंतर debt dividends increase at a constant rate. नंतर सी काय म्हणतो, क्यू contains the constant regardless of the change in the leverage. आणि डी काय म्हणतो, the interest expenses and taxes are included in the calculation. अशा टाईपचा क्वेश्चन आपण आधीही केलेला आहे, तर याला कृपा करून चुकवू नका. मोस्ट अप्रोप्रिएट अजम्पशन कोणती आहे, भांडवली संरचनेचा जो सिद्धांत आहे नेट ऑपरेटिंग इन्कम याच्याशी संबंधित आपल्याला सांगायचं आहे. आय होप जमला असेल. तर आता याच्यात सर्वात योग्य उत्तर जे आहे, सर्वात योग्य जी ऑप्शन आहे ती कोणती आहे, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, की कॅपिटल इथे काय म्हटलं, रिमेन्स कॉन्स्टंट रिगार्डलेस ऑफ द चेंजेस इन द लिव्हरेज. याचा अर्थ काय, बेसिकली जो सी ऑप्शन आहे तो त्याचा अर्थ काय आहे की जो कंपनीची जो व्हॅल्यू ऑफ द फर्म आहे आणि जी कॅपिटल स्ट्रक्चर आहे जे किंवा जी ओव्हरऑल कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे यांचा आपसात कुठल्याही प्रकारचा लेनदेन नाहीये. आता जर तुम्ही पाहाल तर इथे लिहिले ना, परवा न करता केओ स्थिर राहतो, मग काय इंडिपेंडेंट आहे ना. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 4 पाहूया आता आपण. तर द ट्रेडिशनल अप्रोच टुवर्ड्स द व्हॅल्युएशन ऑफ अ कंपनी अज्युम्स. म्हणजे आता हा पारंपरिक सिद्धांताशी संबंधित आहे की पारंपरिक सिद्धांत काय सांगतो की व्हॅल्युएशन कसं करते कंपनी, काय अज्युम करते. तर ऑप्शन ए काय आहे, दॅट द ओव्हरऑल कॅपिटलायझेशन रेट होल्ड्स द कॉन्स्टंट चेंजेस इन द फायनान्शियल लिव्हरेज. मग बी काय म्हणतो, दॅट देअर इज अन ऑप्टिमम कॅपिटल स्ट्रक्चर. आणि सी काय म्हणतो, द टोटल रिस्क इज नॉट अल्टर्ड बाय चेंजेस इन द कॅपिटल स्ट्रक्चर. आणि डी काय म्हणतो, द मार्केट्स आर परफेक्ट. आय होप क्वेश्चन क्लिअर असेल तुम्हाला. तर यांनी काय म्हटलं, आता एक एक करून आपण ऑप्शन्स पाहू की ट्रेड ऑफ संबंधी कोणता सर्वात योग्य ऑप्शन आहे, सॉरी ट्रेडिशनल अप्रोचशी संबंधित कोणतं सर्वात योग्य आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन ए काय म्हणतो, ओव्हरऑल कॅपिटलायझेशन होल्ड्स द कॉन्स्टंट विथ द चेंजेस इन द फायनान्शियल लिव्हरेज. तर हे तर ओव्हरऑल कॅपिटलायझेशन रेट जे कॉन्स्टंट चेंजेस आहे फायनान्शियल लिव्हरेज मध्ये, ते याच्याशी ट्रेडिशनल अप्रोच जी आहे ही कॅपिटल स्ट्रक्चरच्या बाबतीत होती, पण इथे याचं काही काम नाही. ऑप्शन एच, तर हा तर डिलीट होऊन जाईल. बी काय म्हणतो, दॅट देअर इज अन ऑप्टिमल कॅपिटल स्ट्रक्चर. हा ऑप्शन कुठे ना कुठे योग्य आहे, पण आपण आधीचे पाहून घेऊ. सी डी काय म्हणतो, द सॉरी सी पाहिजे ना,
तर द टोटल रिस्क इज नॉट अल्टर्ड बाय चेंजेस इन द कॅपिटल स्ट्रक्चर. अरे बाबा कशी गोष्ट करतो रे, टोटल रिस्कचा अफेक्ट होईल ना कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये बदल केल्याने, किंवा रिस्कचा अफेक्ट होणार आहे. तर इथे नॉट अल्टर्ड लिहिलं तर सी पण गेला. आणि डी काय म्हणतो, द मार्केट्स आर परफेक्ट. मार्केट्स आर परफेक्ट कोणी म्हटलं होतं, महामुरक मोदीग्लानी मिलरनी म्हटलं होतं. ठीक आहे, तर इथे बेस्ट ऑप्शन कोणची आहे क्वेश्चन प्रमाणे, दॅट देअर इज अन ऑप्टिमल कॅपिटल स्ट्रक्चर. कारण याच्यात पॉइंट काय होता की तुम्ही आपल्याकडे काय ठेवा, जस्टिफायबल मिक्स ठेवा. कशाचा, डेट आणि इक्विटीचा. याचा तुम्ही आपल्याकडे जस्टिफायबल मिक्स ठेवा, म्हणजे योग्य पद्धतीने दोघांना वापरा. तर तुमची फर्मची जी आहे ती व्हॅल्यू इन्क्रीज होईल आणि कॉस्ट ऑफ कॅपिटल जी आहे ही कमी होईल. पण एका लेवलच्या पलीकडे जर तुम्ही डेट वापरत राहिले तर इक्विटी जी कॉस्ट आहे ती वाढून जाईल. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 5. What are the different options other than the cash used for distributing profits to shareholder? Bonus shares, stock split, stock purchase, all of the above. म्हणजे याच्यात तुम्हाला सांगायचं आहे की कॅश ला ऍज अ लाभांश न देता तुम्ही अजून काय काय स्रोत वापरू शकतात, कोणत्या कोणत्या पद्धतीने डिव्हिडंड डिस्ट्रीब्यूट करू शकतात. तर ऑप्शन ए बोनस शेअर, बी ते तर बरोबर आहे. कारण बोनस शेअरच्या माध्यमातून तुम्ही जे आहे एक्स्ट्रा शेअर इश्यू करून कॅश न देता शेअर्स देऊन आपला डिव्हिडंड. स्टॉक स्प्लिट म्हणजे काय, स्टॉक स्प्लिट म्हणजे समजा तुमचा 100 रुपयाचा शेअर आहे, हा 100 रुपयाचा तुमचा 100 रुपयाचा हा शेअर आहे, एक शेअर 100 रुपयाचा आहे. तर याला तुम्ही काय केलं, 5 भागांमध्ये वाटून दिलं. 5 भागांमध्ये वाटून दिलं, जसं हा 20चा, हा 20चा, हा 20चा, हा 20चा. तर असे 5 भागांमध्ये जर तुम्ही याला वापरलं, इथे पण 20 राहील, तर 5 भागांमध्ये वापरलं तर काय, हे काय झालं, एक तुमचा जो शेअर होता याला तुम्ही वेगळे वेगळे तुकडे करून टाकले याला, तर याला म्हणतात स्टॉक स्प्लिट. ठीक आहे, मग स्टॉक परचेस. तर स्टॉक परचेस जे आहे याच्या माध्यमातूनही कंपनी जी आहे ती आपला डिव्हिडंड देऊ शकते. म्हणून ऑप्शन डी जो आहे तो मोस्ट अप्रोप्रिएट राहील ऑल ऑफ दीज. ठीक आहे, आय होप क्वेश्चन क्लिअर असेल. Question number 6. The weighted average cost of capital for the firm is the discounted rate at which the firm should apply to all of the projects it undertaken. मग बी काय म्हणते की रेट ऑफ रिटर्न अ फर्म मस्ट अर्न ऑन इट्स एक्झिस्टिंग असेट्स टू मेंटेन द करंट व्हॅल्यू ऑफ इट्स स्टॉक. सी काय म्हणतो, coupon rate the firm should expect to pay on the next bond issue. आणि डी काय म्हणतो, maximum rate at which the firm should require any project it undertakes. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल काय असतं. तर आपल्याला हे याच्याशी संबंधित आहे कॉस्ट ऑफ कॅपिटलशी. तर याच्यात आपल्याला काय म्हटलं आहे की डिस्काउंट रेट विच द फर्म शुड अप्लाय टू ऑल ऑफ द प्रोजेक्ट इट अंडरटेक्स. तर ठीक आहे, कुठे ना कुठे ही ऑप्शन जी आहे ती थोडीशी व्हॅलिड आहे. आता यालाच जर तुम्ही, कारण प्रोजेक्ट बद्दल कुठे कुठे म्हटलंय, ए मध्ये म्हटलंय आणि डी म्हटलंय. डी मध्ये काय म्हटलं की मॅक्सिमम रेट ऍट विच द फर्म शुड रिक्वायर ऑन एनी प्रोजेक्ट इट अंडरटेक्स. तर इथे एनी आहे, एनी असल्यामुळे हा तर कट होऊन जाईल, डी तर कट होऊन जाईल. आता आपण बी पाहू, बी आणि सी मधनं फायनल करू. तर हा तर कुपन रेटची गोष्ट करून राहिला सी, तर हा पण कटून जाईल. आता आपण बी वर येऊ. आता ए आणि बी वरून बेस्ट निवडायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात ए मध्ये काय प्रोजेक्टची गोष्ट करली, पण आपल्याला क्वेश्चन मध्ये काय सांगायचं आहे, वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल बद्दल, WACC बद्दल सांगायचं आहे. तर ए पण हटून जाईल आणि फायनल आन्सर तुमच्याकडे येईल ऑप्शन नंबर बी. द रेट ऑफ रिटर्न अ फर्म मस्ट ऑन इट्स एक्झिस्टिंग असेट्स टू मेंटेन द करंट व्हॅल्यू ऑफ इट्स स्टॉक. ठीक आहे, म्हणजे आपल्या स्टॉकची व्हॅल्यू जी आहे ती व्यवस्थित मेंटेन करायला आपल्या असेट्सवर किती पैसे कमवले पाहिजे
तर याचा जो रेट ऑफ रिटर्न असतो याला आपण वेटेड ऍव्हरेज कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणतो. ठीक आहे. तर असे जेव्हा क्वेश्चन्स येतात ना तेव्हा हे काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन्सला ट्रेस करून म्हणजे ऑप्शन्सला उचित पद्धतीने वाचून त्यांच्यातनं डिलीट करून राईट आन्सर काढता येतो. म्हणून असे क्वेश्चन्स पाहता तर टेन्शन नका घेतो. आणि याची अशा टाईपची जितकी पण प्रॅक्टिस कराल या क्वेश्चन्सची तर तेवढी आपली कन्सेप्ट जी आहे ते अजून तगडे होतील. कारण एक्झाम मध्ये असे मिळते जुळतेच ऑप्शन येतात आणि आपण कन्फ्यूज होऊन जातो. तर हे कन्फ्युजन न व्हावं याच्यासाठी काय, आपण जितके एमसीक्यू प्रॅक्टिस करू तेवढी आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाढेल आणि योग्य ऑप्शन निवडण्याची आपली जी परफेक्शन आहे ती वाढेल. ठीक आहे. सो ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 7. अ फर्म विथ हाय ऑपरेटिंग लिव्हरेज हॅज लो फिक्स कॉस्ट इन इट्स प्रोडक्शन प्रोसेस, नंतर हाय व्हेरिएबल कॉस्ट इन इट्स प्रोडक्शन प्रोसेस, हाय फिक्स कॉस्ट इन प्रोडक्शन प्रोसेस आणि हाय प्राइस पर युनिट. आता जेव्हा आपण तुम्हाला लिव्हरेज शिकवलं होतं तर त्यावेळी असे 2-3 टेबल्स होते आपल्याकडे. ऍपवर जर ज्यांनी क्लास नाही पाहिलाय तो पाहू शकतात. तर याच्यात काय आहे की लो फिक्स कॉस्ट इन इट्स प्रोडक्शन प्रोसेस आपल्याला विचारलं काय, हाय ऑपरेटिंग लिव्हरेज बद्दल विचारलं ना, तर हा तर कटून जाईल, ए कटून जाईल. नंतर बाकीचे 3 तर आपल्याकडे वाचावे लागतील. हाय व्हेरिएबल कॉस्ट इन इट्स प्रोडक्शन प्रोसेस, तर आपल्याला काय लिव्हरेज मध्ये आपण फिक्स्ड ऑपरेटिंग लिव्हरेजच्या बाबतीत आपण मोस्टली फिक्स्ड कॉस्ट पाहतो, तर हा पण नाही होणार. आणि सी काय म्हणतो की हाय प्राइस पर युनिट, अरे इथे पर युनिट कॉस्टची गोष्टच नाही करत तर तू काय करशील रे इथे. तर ऑप्शन डी पण हटून दे आणि ऑप्शन सी तुमच्याकडे ऑटोमॅटिकली राईट आन्सर येऊन जाईल. कारण याच्यात काय जे ऑपरेटिंग लिव्हरेज आहे तर याच्यात आपले सेल्स पासनं ईबीआयटी पर्यंतचा चार्ट कव्हर होतो. तर यांनी काय म्हटलं आहे की हाय फिक्स कॉस्ट जे आहे तुमच्या प्रोडक्शन कॉस्टमध्ये प्रोडक्शन प्रोसेसमध्ये फिक्स कॉस्टचं आहे किती प्रमाण किती आहे याच्यावर हे जर जास्ती असेल तर आपला ऑपरेटिंग लिव्हरेज आहे हा पण जास्ती राहील. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. Question number 8. Flotation cost should be ignored when analyzing the project because flotation cost not an actual cost of the project. Be averaged over the life of the project, thereby reducing the cash flows for each year of the project. मग सी काय म्हणतो, only be considered when two projects have the same net present value. आणि डी काय म्हणतो, be included in the initial cost of the project before the net present value of the project is computed. फ्लोटेशन कॉस्ट बेसिकली काय असते की जेव्हा तुमच्या कंपनीला तुम्ही हे करतात पैसे खर्च, कंपनी जेव्हा समजा शेअर्स इश्यू करते किंवा एखादा प्रोजेक्ट घेते तर प्रोजेक्ट घेताना त्याला काही फॉर्मॅलिटीज करावे लागतात. जसं फॉर एक्झाम्पल जमीन आहे तर जमीन घेताना जो विकत घेत आहे त्याला तर रजिस्ट्री करावी लागेल. रजिस्ट्रीचे फॉर्मल जे डॉक्युमेंटेशन आहे रजिस्ट्रीला पैसे लागतील. तर जमीनची कॉस्ट आलाय ती जी रजिस्ट्रीची कॉस्ट आहे ती काय त्याच्यासाठी फ्लोटेशन कॉस्ट आहे. ठीक आहे. आय होप क्लिअर असेल फ्लोटेशन कॉस्ट. आता उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सो आय थिंक जमलं असेल आपल्याला. तर आता एक एक जे निगेटिव्ह ऑप्शन्स आहे यांना आपण हटवू. पहिले काय म्हटलं की बी 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 इग्नोर्ड म्हणजे प्रकल्पाच्या विश्लेषण करताना दुर्लक्ष करा. अरे भाई दुर्लक्ष करा तर मी पहिलेच जो निगेटिव्ह ऑप्शन आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करेल ना. फ्लोटेशन कॉस्ट बद्दल तर मी नंतर विचार करेल. तर ऑप्शन बी तर नाही होणार. चला आता सी मध्ये पण निगेटिव्ह म्हटलं आहे. बी कन्सिडर्ड वेन टू प्रोजेक्ट्स हॅव द सेम नेट प्रेझेंट व्हॅल्यू. तुम्हाला पहिलेच सांगितलं की ओनली दिसला तर डोळे मोठे करून घ्यायचे. तर बी पण कटून जाईल, सॉरी सी पण कटून जाईल. आता आपल्याला बी आणि डी मधनं फायनल करायचं. तर बी काय आहे, बी ऍव्हरेज ओव्हर द लाईफ ऑफ द प्रोजेक्ट वेअर बाय रिड्युसिंग द कॅश फ्लोज फॉर इच इयर ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे हा सी बी काय म्हणतो आहे की तुम्ही ऍव्हरेज काढा ओव्हरऑल लाईफ ऑफ द प्रोजेक्टचा आणि त्याला कॅश फ्लो मधनं प्रत्येक वर्षी कमी करून टाकरा. तर असं तर नाही चालत बुवा, ही पण चुकीची पद्धत आहे. असं नाही करता येईल.
आता डी पाहाल तर त्यांनी सगळ्यात योग्य व्याख्यान केलं आहे की काय म्हटलं आहे की जे इनिशियल कॉस्ट आहे प्रोजेक्टचं याच्यातच तुम्ही इन्क्लूड करून द्या नेट प्रेझेंट व्हॅल्यू काढण्यापूर्वी. सो ऑप्शन डी जो आहे हा सगळ्यात मोस्ट अप्रोप्रिएट उत्तर पण ऑप्शन डी इज द राईट आन्सर. जसं इथे म्हटलं ना राईट साईडला तुम्ही मराठीत पाहता प्रकल्प वर्तमान मूल्यांकन गणना करण्यापूर्वीच प्रकल्पाच्या सुविस्तार खर्चामध्ये समाविष्ट करून द्या. ते यांच्यात काय की ऑलरेडी जर सुरुवातीच जर टोटल करून दिली तर आपल्याला नंतर काढण्याचं झंझट नाही राहणार. सो ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 9. A firm's degree of operating leverage depends primarily upon its sales variability, level of fixed operating cost, नंतर costless to its operating break-even point आणि debt to equity ratio. आय होप जमलं असेल तुम्हाला. आता याला जर तुम्ही पाहता तुम्हाला एका झटक्यात उत्तर निघतं सेल्स व्हेरिएबिलिटी. कारण याचं काय असतं पर्सेंटेज चेंज इन ईबीआयटी फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरून क्वेश्चन बनलाय म्हणून म्हणतो की फॉर्म्युला लक्षात ठेवा. पर्सेंटेज चेंज इन ईबीआयटी डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन सेल्स. याच्या माध्यमातून आपण काय करतो ऑपरेटिंग लिव्हरेज काढतो. सॉरी डिग्री ऑफ ऑपरेटिंग लिव्हरेज काढतो. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. बाकी हे डेट टू इक्विटी रेशिओ वगैरे आहे याचं ऑपरेटिंग लिव्हरेज मध्ये काही काम नाही. क्वेश्चन नंबर 10. ईबीआयटी युजली इज द सेम थिंग एज म्हणजे ईबीआयटी कशाशी साम्य आहे हे सांगायचं आहे. फंड्स प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेशन्स, अर्निंग बिफोर टॅक्सेस, नंतर नेट इन्कम आणि ऑपरेटिंग प्रॉफिट. इतक्यादा याचं नाव सांगितलं आहे चुकला नाही पाहिजे. चला आता ज्याला नाही येत असेल त्यालाही आपण बरोबर करणं शिकवूया. तर पहिलं काय म्हटलं फंड्स प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेशन्स. ठीक आहे तू ऑपरेशन्स साठी फंड्स प्रोव्हाइड करत आहे तर हे काय हे तर फायनान्स पैसे आणण्याशी संबंधित झालं ना तर हा तर नाही होणार. बी काय म्हटलं अर्निंग बिफोर टॅक्सेस. अरे जर ईबीआयटी आहे ईबीटी मला माहिती आहे वेगळं नाव आहे तर कशाला करीन नाही करणार. नेट इन्कम म्हणजे काय की नेट इन्कम मधनं जेव्हा तुमच्याकडे ऍक्च्युअल अर्निंग येतं म्हणजे हा याला नेट इन्कम म्हटलं जातं. अर्निंग आफ्टर टॅक्सेस म्हणजे जेव्हा तुम्ही अर्निंग जे टॅक्स आणि इंटरेस्ट मायनस करून देता याच्यातनं जेव्हा तुमच्याकडे इन्कम येतं तर याला जो अर्निंग आफ्टर टॅक्स असतो याला आपण नेट इन्कम म्हणतो. आणि हा जो ऑपरेटिंग प्रॉफिट आहे ऑपरेटिंग प्रॉफिटचं दुसरं नाव आहे ईबीआयटी. फिरवून विचारलं म्हणून कदाचित कन्फ्युजन होणं शक्य होतं पण आपल्याला जर नाव लक्षात आहे तर आपल्याला क्लिअर झटक्यात आन्सर काढता येतो. So option D is the right answer. Question number 11. A dash occurs when there is an increase in the number of shares outstanding by reducing the par value of the stock. Stock split, stock dividend, extra dividend, regular dividend. व्हिडिओ जर सुरुवातीचा पाहिला आहे सुरुवातीपासून पाहिला आहे तर हा प्रश्न नाही चुकणार. बिना स्किप करता जर पाहिला आहे तर हा प्रश्न नाही चुकणार. सो इथे काय म्हटलंय आणि जर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित पाहता तर इन्क्रीज इन द नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग. तिसरी लाईन पहा. तिसऱ्या लाईन मध्ये म्हटलं ना की इन्क्रीज इन द नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग बाय रिड्युसिंग द पार व्हॅल्यू. तर याचा अर्थ काय आपल्या शेअर्सचे तुकडे करणं म्हणजे जे तुम्हाला इथे करून दाखवलं होतं हे पहा या क्वेश्चन मध्ये करून दाखवलं होतं ना 100चा 20 चे असे 5 तुकडे केले होते. त्यांनी काय झालं आपले 1 शेअरच्या जागी 5 शेअर झाले. त्याच्यामुळे काय झालं अल्टिमेटली जे आहे स्टॉक डिव्हिडंड सॉरी स्टॉक स्प्लिट जे आहे हा याचा योग्य उत्तर आहे. स्टॉक डिव्हिडंड म्हणजे काय जेव्हा तुम्ही शेअर्स इश्यू करता पैसे न देत. एक्स्ट्रा डिव्हिडंड म्हणजे काय हे एवढं योग्य नाही आहे. आणि रेग्युलर डिव्हिडंड म्हणजे काय कंपनी जी आहे ती रेग्युलर पद्धतीने आपला डिव्हिडंड जो आहे तो देऊन राहील. आय होप आजचा सेशन आवडला असेल. कन्सेप्ट आपले क्लिअर झाले असेल. अजून FM वर MCQs पाहिजे आहे तर कॉमेंट मध्ये सांगा
कॉमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंटमध्ये फीडबॅक देऊन द्या. सो परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.